आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज गणपति गजाश्वपति भूपति प्रजापति सुवर्णरत्न श्रीपति अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपति महाराज की नमो पार्वती पते हर हर। निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आधारू श्रीमंत योगी पण असे कोण तर छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी लहानपणापासून मंदिरावर होणारे हल्ले आणि देवांच्या मूर्तींची तोडफोड झालेली पाहिली आहे। जर त्यांनी देवांच्या मूर्तींची तोडफोड पाहिली नसती तर जिजाऊनी यांनी शिवाजी महाराजांना घडवले नसते। आपल्या देवांचा अपमान सहन झाला नाही म्हणून जिजाऊनी यांनी रामायण महाभारत वेद पुराण यांचे धडे दिले। रामकृष्णासारखे पराक्रमी आदर्शवाद होण्याकरिता बद्दल सांगितलं। दादाजी कोंडदेव सारखे गुरु लाभले। गुरुनी त्यांना युद्धाचे धडे देत तलवारबाजी घोडास्वारी आणि दांडपट्टा शिकवलं। मोठे झाल्यावर त्यांनी अन्याय करणाऱ्या लोकांची युद्ध करून आपल्या मंदिरांचं रक्षण केलं। महाराज सर्व धर्माचा आदर करायचे पण कोणी त्रास दिला तर जातीपेक्षा मातीला मानायचे। शिवाजी केवळ एक राजा नव्हता तर स्वराज्याचा शिल्पकार होता। मी त्याला पाहिलं आहे शून्यातून विश्व निर्माण करताना।
होती आणि आई भवानीच्या कृपेमुळे हे स्वराज्य स्थापन झालं. शिवाजी केवळ एक तलवारीने लढणारा योद्धा नव्हता, तर न्याय स्थापन करणारा राजा होता. मी त्याला जवळून पाहिलं आहे. त्यांनी परिस्थितीला माते समान मानलं आणि शेतकऱ्यांचं दुःख जाणलं आणि त्याच्या सामान्य प्रजेला आधार दिला. असे शिष्य मला लाभले हे माझे भाग्य आहे. असे आपले लाडके छत्रपती शिवाजी महाराज. जय भवानी जय.